हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 43. नैसर्गिक प्राण संबंध. अंतरात्मा आणि परमात्मा यामध्ये एक स्वाभाविक नैसर्गिक असा केवळ प्राणाचा संबंध चालू राहतो. विश्वनिर्मिती झाल्यावर परमात्म्याने येथील सृष्टीलीलेचा आनंद घेण्यासाठी अंशात्मक रूपाने येथे वास्तव्य केले. आपल्याच अंशात्मकाला ही जडसृष्टी अवलोकन करता यावी, त्याचे संरक्षण व्हावे म्हणून त्याच्या सभोवती जडदेह धारण केला. हा जडदेह सजीव राहावा, त्याला ही जडसृष्टी अवलोकन करता यावी, सृष्टीलीलेचा आस्वाद मिळावा म्हणून त्याला आत्मचेतनेचा पुरवठा श्वासाच्या माध्यमातून करू लागला. या योगे श्वसन हे परमात्म्याचे अंशात्म्याशी स्वयंभू असे कायम संधान आहे. ही श्वसन क्रिया अगदी स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. ती देहाच्या मर्जीने चालत नाही, त्यावर देहादी इंद्रियांचे अधिपत्य नाही. परमात्म्याच्या मर्जीने ती मातेच्या उदरी प्रवेश करते, तेथे ती चालू होते, हळूहळू जडदेह धारण करते. या चेतनेमुळे जडदेह सजीव राहतो. परंतु प्रत्येक जडवस्तूला तिचे एक आयुष्य आहे. कोणतीही जडवस्तू अमर, शाश्वत, चिर नाही. ती एक ना एक दिवस नष्ट होते, तिचे आयुष्य संपते. कालाचा फरक पडतो इतकेच, परंतु प्रत्येक जडवस्तू निश्चित मृत होते. त्यामुळे धारण केलेला जडदेह आयुष्य संपुष्टात आल्यामुळे त्याला जरी प्राणाचा पुरवठा केला तरी तो प्राण देहाला सजीव ठेवू शकत नाही. अशा प्रकारे प्राणाचा पुरवठा न झाल्यामुळे देह पतन होते. शिवत्व प्राप्त झाल्यावर देह भावना नष्ट होते, परंतु देहाचे आयुष्य शिल्लक असते. त्यामुळे शिवत्व प्राप्त योग्याचे श्वसन चालू राहते. एक दिवस देह पतन होते. सापाने कात टाकावी आणि नवीन देह धारण करावा, त्याप्रमाणे अंशात्मा संचित भोग संपुष्टात आणण्यासाठी नवीन देह धारणा करतो. परंतु शिवत्व प्राप्त शिवात्मा संचित संपुष्टात आल्यामुळे श्वसन चालू राहून मुक्तीची वाट पाहत राहतो. श्वसन संपुष्टात आले की तो मुक्तात्मा होतो, शिवतत्वात विलीन होतो. सूत्र क्रमांक 44. नासिका अंतहा मध्य संयमात किमत्र अपसव्य सव्य सौषुन्मेषु. देहात प्रविष्ट झालेली प्राणशक्ती उजव्या पिंगला नाडीमधून डाव्या इडा नाडीमधून मध्यभागी असलेल्या सुषुम्ना नाडीमध्ये प्रवाहित होऊन आत्मकेंद्रस्थानी शिवत्वाचे स्फुरण देते. परमात्म्यापासून देहात प्रविष्ट झालेली प्राणशक्ती उजव्या पिंगला नाडीमधून डाव्या इडा नाडीमधून मध्यभागी असलेल्या सुषुम्ना नाडीमध्ये प्रवाहित होऊन आत्मकेंद्रस्थानी शिवत्वाचे स्फुरण देते. कुंडलिनी शक्ती पहिल्या चक्रापासून निघून 7व्या चक्रात स्थिर होते. या अलौकिक विभूतीचे वर्णन कसे करावे? आता देहभावना नष्ट झाल्यामुळे भोगापवर्गता नष्ट झालेली आहे. निष्काम अकर्म अवस्था प्राप्त झाल्यामुळे कर्माचा बोजा नष्ट झाला आहे. स्वप्नातील दृश्य जसे जाग आल्यावर मिथ्या होते हे उमजते, तद्वतच जागृतावस्थेतील दृश्यही मिथ्याच आहे याची जाणीव होते. त्यामुळे आत्मभाव दृढ होत जातो. सुषुप्तीतही जागृतावस्था राहते, हे आत्मभान असते. त्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होते. देहभाव नष्ट होऊन केवळ आत्ममय जीव राहतो. जीवात्मा अंतरात्म्यात विलीन होतो. आता केवळ श्वसन चालू राहते.
आता फक्त चैतन्याचेच स्फुरण असते. योगी शिवात्मा होतो. ती दिव्य चेतना आत्मकेंद्री शिवत्वाचे सतत स्फुरण देत राहते. त्यामुळे व्युत्थान दशा उरतच नाही. सतेज अशी चिरसमाधी प्राप्त होते. केवळ शिवत्वाचेच स्फुरण उरते. सूत्र क्रमांक 45. भूय स्यात् प्रतिमीलनम. अशा शिवत्वाची अंतर्मुख आणि बहिर्मुख अवस्था प्रतिमीलनात स्थिर होते. ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी पूर्ण शुद्ध असतो आणि तो पुन्हा त्या जळालेल्या वस्तूत प्रवेश करत नाही, तो परमात्म्याकडे झेपावतो, त्याप्रमाणे देहभावनेपासून मुक्ती शिवात्मा पुन्हा देहात प्रवेश करत नाही. तो आत्मचैतन्यात स्थित होतो. कारण आत्मा आपण स्व आहोत. चैतन्यात्मा. तृतीय अध्याय समाप्त. श्री शिवसूत्रे समाप्त. ओम तत्सत्त्वम् असि. ओम श्री शिवार्पण अस्तु. श्री योगेश्वर कृपेने, श्री शिवजींच्या आशीर्वादाने स्वल्पशक्ती अल्पमती केलेले हे शिवसूत्राचे निरूपण अत्यादरे विनम्र भावे श्री शिवचरणी संपूर्ण श्रद्धापूर्वक हा योगदास अर्पण करत आहे. शेवटी हा योगदास एवढेच म्हणतो की व्याघ्रासनं पद्मासनं हस्तबद्धं ध्यानं नीलकंठं रुद्राक्षं जटाजुटयुक्तं गंगाधरं भुजंगरत्नमंडितं त्रिनेत्रं भालचंद्रं भस्मं तांडवनृत्य नटनटेश्वरं. ओम नमो श्री शिवतत्वम्. ओम तत्सत्त्वम् असि. हरि ओम.